तर स्टुडंट्स सर्वांना सप्रेम जय भीम, गुड मॉर्निंग. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीच्या विज्ञान विषया वर्गामध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपला जो चॅप्टर सुरू होता टॉपिक अणुविज्ञान, त्यामध्ये आपण शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे. तर आपण काल जे बघितलं विद्यार्थ्यांना, त्यामध्ये आपण समस्थानके मेनली पाहिलं. ठीक आहे. तर समस्थानकांची लिस्ट आपण बघितली. समस्थानके काय असतात तर ज्यांच्यामध्ये अणुअंक सारखा असतो आणि अणुवस्तुमानांक काय असतो वेगवेगळा असतो. ठीक आहे. एकाच मूलद्रव्याचे हे अणू असतात कारण अणुअंक त्यांच्यामध्ये सारखा असतो. यांचे रासायनिक गुणधर्म सारखे असतात परंतु यांचे भौतिक गुणधर्म काय असतात वेगवेगळे असतात. एक गोष्ट म्हणजे समस्थानकांच्या बाबतीत एक गोष्ट, आयसोटोपच्या बाबतीत एक गोष्ट, यांचे काय रासायनिक गुणधर्म ते काय असतात समान असतात आणि भौतिक गुणधर्म हे असमान असतात, वेगवेगळे असतात. म्हणजे जसं आपण काल जे हायड्रोजनचे ॲटम हायड्रोजन बघितलं आपण H11, H12 आणि H13, हे जे आपण पाहिलं तर हे समस्थानके आहेत हायड्रोजनचे. आता याच्यामध्ये यांचे रासायनिक गुणधर्म बघितले तर ते काय राहतील समान राहतील. आता रासायनिक गुणधर्म म्हणजे काय, हे ज्या पद्धतीने एकमेकांसोबत रिॲक्शन घडवून आणतात, म्हणजे एकमेकांना काय करतात हे केमिकली एकमेकांमध्ये रिॲक्ट होतात. म्हणजे जसं हायड्रोजन वॉटरसोबत रिॲक्ट होईल, वॉटरमध्ये ऑक्सिजनसोबत रिॲक्ट होईल किंवा अन्य कुठल्या क्लोरीनसोबत रिॲक्ट होईल. तर हे जे रासायनिक अभिक्रिया घडवून येते तर ती रासायनिक अभिक्रिया यांच्यामध्ये समान दिसेल. म्हणजे आपल्याला असं दिसेल की रासायनिकरित्या यांचे गुणधर्म समान आहेत, केमिकल प्रॉपर्टीज काय सेम आहे. पण जेव्हा आपण यांचे भौतिक गुणधर्म बघतो तर भौतिक गुणधर्म काय दिसतात आपल्याला वेगवेगळे दिसतात. आता भौतिक गुणधर्मामध्ये वस्तुमान येते, आणखी दुसऱ्या गोष्टी येतात, घनता वगैरे म्हणू शकतो आपण. तर याच्यात तुम्ही बघा की वस्तुमान पाहिलं तर या प्रत्येक अणूचं वस्तुमान वेगवेगळं सापडेल. का बरं वेगळं सापडेल विद्यार्थ्यांना, कारण तुम्हाला दिसते इथे की हा आणि हा, यामध्ये हा सर्वात भारी राहील, हेवी राहील, याच्यापेक्षा कमी हा राहील आणि याच्यापेक्षा कमी हा राहील, कारण इथे प्रत्येकामध्ये न्यूट्रॉनची संख्या कशी आहे वाढत आहे. तर रासायनिक गुणधर्म समान आणि भौतिक गुणधर्म असमान किंवा वेगवेगळे असतात, ही गोष्ट लक्षात ठेवायची याच्याबद्दल. ओके. त्यानंतर आज त्याच्या पुढे बघूया. आता आपण बघणार आहोत समभार. आपण काय बघू विद्यार्थ्यांनो, समभार. ओके. तर हे समभार म्हणजे काय, यांना आपण आयसोबार्स म्हणतो. समभारांना आपण आयसोबार्स म्हणतो. हे आयसोबार्स काय असतात हे आपण बघूया. ओके. आता बघा, समस्थानके म्हणजे आयसोटोप्स मध्ये आपण काय म्हटलं होतं, पुन्हा तीच गोष्ट, एखादी मूलद्रव्य आहे समजा X, Y, Z, या मूलद्रव्याचे इथे काय लिहितो आपण Z लिहितो आणि इथे काय लिहितो आपण A लिहितो. A म्हणजे काय असते अणुवस्तुमानांक असते आणि Z म्हणजे काय असते अणुअंक असते. तर समस्थानके याच्या अगोदर काल जे शिकलो होतो आयसोटोप्स मध्ये काय असते, हे समान असते म्हणजे अणुअंक सारखे असतात पण अणुवस्तुमानांक वेगवेगळा असतो. तर आता बघणार आपण समभार. या समभारामध्ये आपल्याला काय दिसेल की त्याच्या अणुवस्तुमानांक सारखा राहील आणि अणुअंक काय राहील वेगवेगळा राहील. म्हणजे अणुवस्तुमानांक सारखा आणि अणुअंक वेगवेगळा. जसं मी उदाहरण सांगतो की ॲरॅगॉन घेतला आपण, ॲरॅगॉन Y1840. त्यानंतर आपण पोटॅशियम घेतला, पोटॅशियम
तर तो 1940 आणि कॅल्शियम घेतला तर तो आहे, यालाच बघून घ्या ना, कॅल्शियमची लिहायची गरज आहे, या दोघांमध्येच कळतो. आता बघा यांचे अणुअंक काय दिसतात आपल्याला, हे असमान आहे, पण यांचे अणुवस्तुमानांक काय आहे, समान आहे. तर मग अशा मूलद्रव्यांच्या अणूंना आपण काय म्हणतो, समभार म्हणतो. ठीक आहे, आपण यांना समभार म्हणतो. आता यांना समभार म्हणतो आपण, तर यामध्ये काय दिसेल आपल्याला यांचे रासायनिक आणि भौतिक गुणधर्म हे सगळे काय असतात, वेगवेगळे असतात. म्हणजे हे असं यांच्यात काही आपण तुलनात्मक दृष्ट्या अभ्यास नाही करू शकत, फक्त बाय चान्स एक संख्या यांच्यामध्ये सारखी आली आहे. अदरवाईज केमिकली सुद्धा हे वेगवेगळ्या पद्धतीने वागतात आणि भौतिकरित्या हे सुद्धा काय वेगवेगळ्या पद्धतीने वागतात. म्हणजे आपल्याला असं दिसेल की आपण जर भौतिक गुणधर्म पाहिले आणि यांचे रासायनिक गुणधर्म पाहिले, भौतिक बघा किंवा रासायनिक बघा, ओके, हे यांचे भौतिक व रासायनिक गुणधर्म काय राहतात, हे दोन्ही असमान राहतात. ठीक आहे, तर अशा मूलद्रव्यांच्या अणूला ज्यामध्ये अणुवस्तुमानांक म्हणजे वरची संख्या ही काय असते, समान असते, आणि खालची संख्या ही काय असते, वेगवेगळी असते, यांना आपण म्हणतो समभार. ओके, आणि बघा हे कसं आहे ना की हे मूलद्रव्यच वेगवेगळे आहेत, एलिमेंट्सच वेगवेगळे आहेत. तुम्हाला बघा हा ॲरेगॉन आहे, हा बेसिकली इनर्ट आहे. इनर्ट आहे म्हणजे काय, हा कोणासोबत रिॲक्ट नाही होत. पोटॅशियम जो आहे हा हायली रिॲक्टिव्ह आहे. त्यांचे गुणधर्म काय आहेत, टोटली वेगवेगळे आहेत. हे मूलद्रव्यच वेगवेगळे आहेत, त्यांचे गुणधर्म सुद्धा काय राहतील, पूर्णपणे वेगवेगळे राहतील. तर यांना आपण समभार असं म्हणतो. तर विद्यार्थ्यांना एकदा रिप्लाय करा, समभार समजून आलं का तुम्हाला, एकदा रिप्लाय करा. स्टुडंट्स, have you understood? Very good. Yes. त्यानंतर आणखी एक टर्म आहे, ते आहे आयसोटोन. यांना मराठीत आयसोटोन किंवा आयसोन्यूट्रॉन म्हणतो आपण, समन्यूट्रॉन असंही म्हणतात यांना. तर हे नावानेच कळून येते की आयसोटोन्स म्हटलं तर यांच्यामध्ये काय राहील, न्यूट्रॉनची संख्या समान राहील. यामध्ये न्यूट्रॉन हे क्या, न्यूट्रॉनची संख्या समान राहील. कळलं विद्यार्थ्यांना? आयसोटोन म्हटलं तर असे मूलद्रव्यांचे अणू ज्या अणूंमध्ये त्यांच्या न्यूट्रॉनची संख्या काय राहील, सारखी राहील. ओके, आता न्यूट्रॉनची संख्या सारखी, तर आपण हे बघूया. आपण त्या दिवशीपासून बघतोय 11 ते 20 सोडियम आणि मॅग्नेशियम तो काय 12 24. आता यामध्ये किती न्यूट्रॉन्स आहेत सोडियममध्ये, तर न्यूट्रॉनची संख्या कशी काढायची, अणुवस्तुमानांक मायनस अणुअंक करायचा, म्हणजे काय, ॲटॉमिक मास नंबर मायनस ॲटॉमिक नंबर. 23 मधनं 11 गेले किती येते, 12. म्हणजे सोडियममध्ये न्यूट्रॉनची संख्या आहे 12. इथे बघूया, इथे मॅग्नेशियममध्ये न्यूट्रॉनची संख्या किती आहे, तर 24 - 12 म्हणजे 12. आपल्याला दिसते की या दोघांमध्ये न्यूट्रॉनची संख्या सारखी आहे. तर जर न्यूट्रॉनची संख्या सारखी असेल तर यांना आपण काय म्हणतो, यांना आपण. तर पुन्हा एकदा विद्यार्थ्यांनो, आयसोटोन म्हणजे असे मूलद्रव्यांचे अणू की ज्यांच्यामध्ये आपल्याला इथे अणुअंक किंवा अणुवस्तुमानांकाबद्दल नाही बोलतो, ते वेगवेगळं आहे, समान आहे, आपल्याला त्याच्याशी घेणे नाही. फक्त त्यांच्यामध्ये आपल्याला काय दिसून पडते की न्यूट्रॉनची संख्या काय सारखी दिसून पडते. म्हणजे सोडियममध्ये बघा 23 - 11 म्हणजे 12 न्यूट्रॉन्स आहेत. तसंच मॅग्नेशियममध्ये 24 - 12 म्हणजे 12 न्यूट्रॉन आहेत.
त्या दोघांमध्ये आपल्याला समान न्यूट्रॉनची संख्या दिसते, तर मग हे दोन्ही काय आहेत, या दोघांना आपण आयसोटोन्स म्हणू शकतो. या दोघांना आपण आयसोटोन्स म्हणू शकतो. ठीक आहे. तर आयसोटोन्स तुम्हाला कळलं असेल, एकदा रिप्लाय करा विद्यार्थ्यांना. स्ट्रक्चर अणुविज्ञान हा टॉपिक संपलेला आहे. एक सेकंड. या पुढचा जो आपला टॉपिक आहे विद्यार्थ्यांनो, तो टॉपिक आहे द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण. द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण. आता हा जो विषय आहे, टॉपिक आहे द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण, याला आपण काय म्हणतो, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. याला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. ओके. लिहून घेऊया आपण. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर म्हणजे द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण. ओके. आता यामध्ये आपल्याला जे मॅटर आहे ते मॅटर कुठल्या पद्धतीत डिवायडेड आहे, त्याचं वर्गीकरण कसं केलं आहे, त्याला क्लासिफाय कसं केलं आहे, हे थोडक्यात आपण पाहूया. तर बघा, या अगोदर आपण क्लासिफिकेशन केलं नाही का मॅटरचं, द्रव्याचं वर्गीकरण केलं नाही का? तर नक्कीच केलं विद्यार्थ्यांना. आपण वर्गीकरण केलं आहे, पण ते वर्गीकरण कोणतं होतं? ते वर्गीकरण होतं भौतिक वर्गीकरण होतं, म्हणजे फिजिकल क्लासिफिकेशन केलं आहे. कसं? द्रव्याला आपण स्टुडंट्स, एकदा तुम्हाला काय ॲक्च्युली नाही कळलं हे मला सांगता का? पहिले ते एक रिप्लाय करा. ऑडिओ व्हिडिओ आहे काय, क्लिअर येत आहे? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येत आहे का? जरा रिप्लाय करा. स्टुडंट्स ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का? जरा रिप्लाय करा. सर्व लोक रिप्लाय करतील. ओके. आता मला सांगा, तुम्हाला म्हणजे मी याच्या अगोदर तुम्हाला हे सांगितलं, आयसोबार्स सांगितले, आयसोटोन्स सांगितले है ना, समभार आणि आयसोटोन्स सांगितले. त्याच्यानंतर हा टॉपिक आता आपण घेणार आहोत. तर तुम्हाला कुठलं नाही कळलं ते पुन्हा सांगा. अच्छा, आयसोटोन. ओके. आयसोटोन बघा, ते नाव लक्षात ठेवा. मी सांगतो, पुन्हा सांगतो, काही प्रॉब्लेम नाही, पुन्हा सांगतो. आता हा जो आयसोटोन प्रकार आहे हा काय, ते एक उदाहरणावरून समजू. आपल्याला माहिती आहे सोडियमला कसं लिहितो आपण? 1123, अणुअंक 11, अणुवस्तुमानांक 23. तसंच आपण मॅग्नेशियमला कसं लिहितो विद्यार्थ्यांनो? 1224 है ना, 1224 असं लिहितो. अणुअंक 12, अणुवस्तुमानांक 24. हे अणुअंक म्हणजे आपले ॲटॉमिक नंबर्स, हे अणुवस्तुमानांक म्हणजे ॲटॉमिक मास नंबर्स. चला, याच्यामध्ये आपण प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन्स किती आहेत बघूया. यामध्ये प्रोटॉन्स किती आहेत? तर प्रोटॉन्स म्हणजे ही खालची संख्या दर्शवते, तर ते 11. इलेक्ट्रॉन्स किती आहेत? तर ते सुद्धा 11च आहेत. पण जेव्हा आपण न्यूट्रॉन काढतो, ते न्यूट्रॉन कसा काढतो आपण? मी तुम्हाला वेळोवेळी सांगितलं आहे की अणुवस्तुमानांकामधून अणुअंक काय करायचा? मायनस करायचा. म्हणजे 23मधनं 11 गेले तर ते किती येतील? 12. म्हणजे या सोडियमच्या अणूमध्ये 12 न्यूट्रॉन असतात.
इकडे आपण बघू तर इथे प्रोटॉन किती आहेत विद्यार्थ्यांनो, 12 आहेत. इलेक्ट्रॉन्स किती आहेत ते सुद्धा 12 राहतील. आणि जेव्हा आपण न्यूट्रॉनची संख्या काढू तर पुन्हा 24 मधनं 12 मायनस करू तर 24 मधनं 12 गेले किती येतील, परत 12. इथे सुद्धा काय आहे, 12 न्यूट्रॉन आहेत. तर आपल्याला असं दिसून पडलं की या दोन अणूंना आपण ऑब्झर्व केलं, सोडियमच्या आणि मॅग्नेशियमच्या, तर आपल्याला दिसते की यांचे अणुअंक वेगवेगळे, अणुवस्तुमानांक वेगवेगळे, प्रोटॉनच्या संख्या, इलेक्ट्रॉनच्या संख्या या वेगवेगळ्या. फक्त इथे मॅच काय होते, तर इथे मॅच होते न्यूट्रॉनची संख्या. न्यूट्रॉनची संख्या मॅच होते. तर मग असे जे अणू राहतील, जे असे अणू राहतील की ज्यांच्यामध्ये न्यूट्रॉन समान राहतील, तर अशांना काय म्हणायचं, आयसोटोन्स म्हणायचं. अशांना आपण काय म्हणतो, आयसोटोन्स. तर आयसोबार्स म्हणजे काय है ना, समभार म्हणजे काय, तर अणुवस्तुमानांक सारखा, ॲटॉमिक मास नंबर सारखा. काल पाहिलं होतं समस्थानके म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये अणुअंक सारखा म्हणजे ॲटॉमिक नंबर सारखा. तर समस्थानकामध्ये ॲटॉमिक नंबर सारखा, समभारमध्ये अणुवस्तुमानांक सारखा, आणि आयसोटोन्स म्हणजे नंबर ऑफ न्यूट्रॉनची संख्या, म्हणजे न्यूट्रॉनची संख्या काय राहील तिथे सारखी राहील. सांगा आता कळलं का विद्यार्थ्यांनो आयसोटोन्स? पुन्हा एकदा रिप्लाय करून सांगा, आता कळलं? हे परीक्षेत विचारलं आहे ना, आणि छोट्या परीक्षेसाठी तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की छोटी परीक्षा जेव्हा असतात नाही का, छोट्या लेवलच्या परीक्षेमध्ये हे फ्रिक्वेंटली विचारलं जातं. मेगा भरतीच्या वगैरे परीक्षेमध्ये जर विज्ञान येत असेल तर त्यामध्ये भरपूरदा विचारलं आहे. ओके, आता आपण आपल्या नवीन टॉपिककडे वळूया. तो आहे द्रव्यांचे रासायनिक वर्गीकरण, म्हणजे केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. केमिकल क्लासिफिकेशन ऑफ मॅटर. आता केमिकल क्लासिफिकेशन म्हणजे काय, रासायनिक गुणधर्म, रासायनिकरित्या वर्गीकरण. तर आपण बघा, हा जो द्रव्य टॉपिक आहे ना, द्रव्य म्हणजे मॅटर, हा जो मॅटर प्रकार आहे याचा अभ्यास आपण एकदम फिजिक्सच्या स्टार्टिंगच्या लेक्चरमध्ये केला होता. अगदी पहिल्या लेक्चरमध्ये केला होता की द्रव्य म्हणजे मॅटर काय होतं, आणि तिथे वर्गीकरण करून सांगितलं होतं की द्रव्याच्या अवस्था काय असतात. तो जो वर्गीकरण आपण तिथे केलं होतं ते वर्गीकरण होतं भौतिक. ते काय होतं, भौतिक वर्गीकरण होतं, म्हणजे फिजिकल क्लासिफिकेशन होतं. ते भौतिक वर्गीकरणामध्ये आपण बघितलं होतं स्थायू द्रव्याला, मग काय द्रव म्हणजे लिक्विड, आणि मग काय वायू. आठवत असेल तुम्हाला, याला आपण सॉलिड म्हणत होतो, याला लिक्विड, आणि याला आपण गॅस म्हणत होतो. याचे आणखी दोन स्टेट्स आहेत, ते प्लाझ्मा आणि बोस आयन्स्टाईन कंडेन्सेट. तर हे आपण नंतर बघणार है ना, हे आपण नंतर बघणार. तर भौतिकरित्या जेव्हा वर्गीकृत केलं द्रव्याला तर आपल्याला या 3 अवस्था आढळल्या. तर हे वर्गीकरण आपल्याला माहिती आहे, पण आता मला याच द्रव्याचं वर्गीकरण करायचं आहे, पण कुठल्या लेवलवर, रासायनिक लेवलवर. म्हणजे रासायनिकदृष्ट्या हे कसे वागतात हे आपल्याला पाहायचं आहे. तर आता यासाठी एक आपल्याला चार्ट बनवावा लागेल. ओके विद्यार्थ्यांनो, तर आपण एक चार्ट बनवूया, त्याला फ्लो चार्ट बनवू आपण. इथे जसं आपण दिलं द्रव्य, तर याला आपण याचे 3 कॅटेगरीज दिसतात. पहिला आहे मूलद्रव्य, त्याला आपण इंग्लिशमध्ये एलिमेंट्स म्हणतो. दुसरा आहे विद्यार्थ्यांनो संयुगे, त्याला आपण कंपाऊंड्स म्हणतो. आणि तिसरा आहे विद्यार्थ्यांनो, ते आहे मिश्र, त्याला आपण मिक्सचर म्हणतो. ठीक आहे. तर असं एकदम स्टार्टिंगला आपल्याला काय दिसते
की एक डिव्हिजन दिसून येते की जेव्हा द्रव्याला म्हणजे मॅटरला है ना, ज्यांना द्रव्य काय असते हे समजत नसेल तर त्यांनी ऐकावं की द्रव्य म्हणजे अशी गोष्ट की ज्याला स्वतःचं वजन आहे म्हणजे वस्तुमान आहे आणि तो काहीतरी जागा व्यापतो, अशाला आपण द्रव्य म्हणतो. जसं हा द्रव्य आहे का, तर नक्कीच आहे. का बरं? कारण याला स्वतःचं वस्तुमान आहे आणि याने स्पेसमध्ये इतकी जागा व्यापली जितकी याला लागते. ओके, तर हे जे द्रव्य असते त्या द्रव्याला जेव्हा रासायनिकदृष्ट्या वर्गीकृत करतो आपण, तेव्हा त्यांचे असे 3 प्रमुख प्रकार पडतात. मूलद्रव्ये म्हणजे एलिमेंट्स, संयुगे म्हणजे कंपाऊंड्स आणि मिश्रण म्हणजे मिक्सचर. ओके, आता प्रश्न येते की हे आहेत काय? ठीक आहे ना. तर मूलद्रव्ये काय आहेत हे मी तुम्हाला ते 1 बाय 1 सांगतोच. तर सर्वप्रथम आपण घेऊया मूलद्रव्य. ओके, तर मूलद्रव्य म्हणजे काय? तर बघा, मूलद्रव्यांना आपण कसं म्हणू? मूलद्रव्य म्हणजे काय? तर एखादी पदार्थ आहे, एखादी द्रव्य आहे, त्या द्रव्याचा अविभाज्य घटक. म्हणजे तुम्हाला एक उदाहरणासकट सांगतो. बघा, जेव्हा मी लोखंड म्हणतो Fe, ठीक आहे, तर लोखंड लक्षात आलं तुमचं Fe. पण जर मी तुम्हाला म्हटलं पाणी, तर पाणी म्हटल्याबरोबर तुम्हाला H2O आठवेल. याच्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन है ना. हा आहे लोखंड आणि हा आहे पाणी. आता बघा, मी तुम्हाला म्हटलं की यामध्ये पाण्याला सेपरेट करा. पाण्याला सेपरेट करा म्हणजे काय? पाण्यामध्ये जे काही पाण्याच्या रेणूमध्ये, हा बघा, हा पाण्याचा काय रेणू आहे. ओके, हा पाण्याचा रेणू आहे म्हणजे मॉलिक्यूल आहे. हा काय अणू आहे म्हणजे ॲटम आहे. तर हा जो पाण्याचा रेणू आहे याला काय करा? विभाजित करा. याचं विभाजन करा. म्हणजे याच्यामध्ये जे काही अणू असतील त्यांना विभाजित करा. तर तुम्ही यांना विभाजित कराल तर तुम्ही असंच कराल ना. हायड्रोजनचे 2 अणू वेगळे करा आणि याचे 2 अणू, सॉरी 1 अणू वेगळा राहील ऑक्सिजनचा. तर हे यांचं विभाजन झालं आणि हे जे विभाजित जे आपल्याला सापडलं ते सुद्धा काय वेगवेगळं आहे. तर जे अशा पद्धतीने घडून येतात यांना मूलद्रव्य म्हणायचं नाही. ज्या वेळेस आपण एखादी पदार्थ घेतो आणि त्याच्यामध्ये एकाच सारखे अणू राहतील, एकाच सारखे, म्हणजे सपोज करा आयरन आहे, तर या आयरनला विभाजित करू शकतो का आपण? आयरनमध्ये दुसरं काहीच मिश्रित नाही आहे, तर मग याला विभाजित करता नाही, म्हणजे हा एकटा आहे. तर असे जे पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये एकाच प्रकारचे अणू दिसून पडतात त्या पदार्थांना आपण काय म्हणतो? मूलद्रव्य म्हणतो. म्हणजे त्यांना कसं? मूलद्रव्य म्हणजे सर्व प्रकारचा द्रव्याचा एक अविभाज्य घटक. म्हणजे जेवढंही द्रव्य आमच्या समोर आणून ठेवलं त्यामध्ये आम्ही जिथे बघितलं एकासारखेच घटक दिसत आहेत, आम्हाला एकच दिसतोय घटक, त्या घटकाला आपण काय म्हणतो? मूलद्रव्य. जसं मी तुम्हाला म्हटलं की वॉटर, पाणी म्हटलं तर तुम्हाला H2O आठवते, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजन आठवते. 2 वेगवेगळ्या गोष्टी आठवतात, तर मग हा मूलद्रव्य नाही. मी तुम्हाला म्हटलं सोडियम क्लोराईड, तर तुम्हाला सोडियम आठवेल आणि क्लोरीन आठवेल, तर तो मूलद्रव्य नाही. 2 गोष्टी आठवल्या म्हणजे नाही आहे. ठीक आहे. मी तुम्हाला म्हटलं नायट्रिक ॲसिड, तर तुम्हाला HNO म्हणजे हायड्रोजन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन असे 3 गोष्टी आठवल्या, तर ते नायट्रिक ॲसिड मूलद्रव्य नाही. ओके. हायड्रोक्लोरिक ॲसिड म्हटलं तर HCl, हायड्रोजन आठवलं, क्लोरीन आठवलं, तर ते मूलद्रव्य नाही. पण समजा मी तुम्हाला म्हटलं ऑक्सिजन, तर ऑक्सिजन असं आठवायला लागलो आपण तर फक्त ऑक्सिजनच लक्षात येते, तर मग ऑक्सिजन काय झाला? मूलद्रव्य झालं. मी म्हटलं कॉपर, तांबा, तर मग तुम्हाला फक्त कॉपरच आठवेल. तर ज्या वेळेस आपल्याला एकच घटक आठवतो मूलद्रव्याचा, म्हणजे एकच घटक पदार्थाचा आठवत असेल तर तो जो पदार्थ आहे त्याला काय म्हणायचं? मूलद्रव्य म्हणायचं. ठीक आहे. तर मूलद्रव्य तुम्हाला कळून आलं विद्यार्थ्यांनो? मूलद्रव्यांची व्याख्या एकदा सांगा, रिप्लाय करा. मूलद्रव्यांची व्याख्या कळून आली?
व्हेरी गुड. बरं, मूलद्रव्यांचं विभाजन करता येत नाही. कुठल्याही रासायनिक किंवा भौतिक पद्धतीने आपण मूलद्रव्यांना विभाजित करू शकत नाही. पण हा तर मूलद्रव्य नाही आहे पाणी, याचं विभाजन करता येते. याला विभाजित करू शकतो आपण. हायड्रोजन वेगळा आणि ऑक्सिजन वेगळा असं यांचं विभाजन आपण करू शकतो. ठीक आहे. अच्छा, आपल्याला 118 असे ज्ञात मूलद्रव्य माहिती आहे टोटल आपल्याकडे. बघा, हे मूलद्रव्य जेव्हा शोधणं सुरू केलं ना, तर हे 1 बाय 1 असं शोधून त्यांचा शोध लावण्यात आला. म्हणजे असं नाही की एकाच वेळेस मूलद्रव्य सापडले. काही मूलद्रव्य असे होते की जे आपल्याला निसर्गात मिळाले आणि काही मूलद्रव्य आपण आर्टिफिशियलरित्या लॅबॉरेटरीमध्ये बनवले. तर मूलद्रव्य जे निसर्गात होते ते आपल्याला अगोदरपासूनच आपल्या सानिध्यात होते, आपण त्यांना वापरतही होतो, पण आपल्याला त्यांच्याबद्दलचं ज्ञान नव्हतं. जसं फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन घ्या. ऑक्सिजन हा एक मूलद्रव्य आहे. हा पहिलेपासूनच जीवित सृष्टी ऑक्सिजनचा वापर स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी करत आहे. हा जो ऑक्सिजनचा वापर केला जातो, ओके, हा ऑक्सिजनचा वापर आपण जेव्हा करतो तर तो तर माहिती होता, पण त्याबद्दलचं नॉलेज नव्हतं विद्यार्थ्यांना. तर हे मूलद्रव्य आपण काय केले, शोधून काढले, त्यांचे डिटेल्स काढले आणि मग त्यांना लिस्टमध्ये सामील करत गेलो. असं करत करत आज आपल्यापर्यंत 118 मूलद्रव्ये आपल्याला ज्ञात आहे. ठीक आहे, माहिती आहे. तर लक्षात काय ठेवायचं, मूलद्रव्याची डेफिनेशन, त्यानंतर यांचं विभाजन करता येत नाही, आणि आता निसर्गात काही मूलद्रव्य सापडतात आणि काही मूलद्रव्य काय आपण सायंटिफिकली लॅबॉरेटरीमध्ये बनवलेले आहेत. ओके, असे एकूण 118 मूलद्रव्य आपल्याला माहिती आहे. आता या मूलद्रव्यांमध्ये पुन्हा डिव्हिजन होतं. या मूलद्रव्यांमध्ये पुन्हा डिव्हिजन होतं. ते डिव्हिजन कसं आहे विद्यार्थ्यांना, ते डिव्हिजन या पद्धतीचं आहे. तर आपल्याला दिसतात सर्वप्रथम धातू म्हणजे मेटल्स. ठीक आहे. त्यानंतर दिसतात आपल्याला अधातू म्हणजे नॉन मेटल्स. आणि काही असे मूलद्रव्य आहेत जे धातू अधातू दोन्हीचे गुणधर्म दाखवतात. त्यांना आपण काय म्हणतो, त्यांना म्हणतो धातू सदृश्य. म्हणजे मेटलॉइड्स. त्यांना आपण काय म्हणतो, धातू सदृश्य म्हणतो. म्हणजे त्यांना आपण म्हणतो मेटलॉइड्स. ठीक आहे. ओके, आता हे जे हे मेटल्स जे आहेत, ठीक आहे, मेटल्स म्हणजे धातू, नॉन मेटल्स म्हणजे अधातू आणि मेटलॉइड्स म्हणजे धातू सदृश्य. आता यांना आपण 1 बाय 1 पाहू. तर हे जे धातू आहेत किंवा मेटल्स आहेत, हे मेटल्स कसे असतात विद्यार्थ्यांनो, तर हे मेटल्स म्हणजे असे मूलद्रव्य असतात जे काही विशिष्ट गुणधर्म दर्शवतात, है ना. धातू हे असे मूलद्रव्य असतात जे काही विशिष्ट गुणधर्म दर्शवतात. जसं की तुम्हाला माहिती आहे, धातूंमध्ये आपल्याला काठिण्य दिसून येते. काठिण्य म्हणजे काय, कडकपणा दिसून येतो, हार्डनेस दिसून येते. हार्डनेस मीन्स दे आर नॉट इझी टू ब्रेक. धातू कडक असतात, काठिण्य असते त्यांच्यामध्ये, ते इझिली ब्रेक करता नाही येत. ठीक आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला वर्धनीयता दिसून येते. काय, वर्धनीयता. वर्धनीयता. आता हा वर्धनीयता म्हणजे या प्रॉपर्टीला इंग्लिशमध्ये काय म्हणतो आपण, मेलिएबिलिटी. मेलिएबिलिटी असं म्हणतो. मेलिएबिलिटीचा अर्थ काय होतो स्टुडंट्स, की यांना आपण ठोकून ठोकून यांचे पत्रे म्हणजे शीट्स बनवू शकतो. बघा, आपल्या घरांवर वगैरे शीट्स टाकतो आपण धातूचे, ते मेटल्सच्या शीट आहेत. तर मेटल म्हणजे धातू
यांना ठोकून ठोकून यांना आपण काय करू शकतो, पत्रे बनवू शकतो. पत्रे म्हणजे शीट्स बनवू शकतो. त्या गुणधर्माला वर्धनीयता म्हणजे मेलिएबिलिटी असं म्हणतो आपण. ठीक आहे. तिसरी प्रॉपर्टी आहे यामध्ये ते आहे तन्यता. तन्यता त्याला इंग्लिशमध्ये आपण डक्टिलिटी म्हणतो. म्हणजे धातू हे असं आहे की धातूपासून आपण तार बनवू शकतो. धातूंपासून आपण काय करू शकतो, तार बनवू शकतो. तर तार बनवण्याचा जो गुणधर्म जे पदार्थ दाखवतात, जे मूलद्रव्य दाखवतात, त्यांच्यामध्ये तन्यता म्हणजे डक्टिलिटी हा गुणधर्म आहे असं आपण मानतो. ठीक आहे. त्यानंतर हे दाखवतात चकाकी. धातूचे गुणधर्मामध्ये चकाकी. चकाकी म्हणजे काय, त्याला आपण लस्टर म्हणतो. की जर धातूला आपण फ्रेशली कट केलं, म्हणजे एखादी धातूचा तुकडा आहे आणि त्याला आत्ताच कट केला, तर जो कट केलेला पोर्शन राहील तो काय दाखवेल, चकाकी दाखवेल. चकाकी म्हणजे काय, चमक दाखवतो. ओके ओके. यामध्ये हे धातू उष्णता आणि काय, विद्युतधारा यांचे सुवाहक असतात. म्हणजे यांच्यामधून उष्णता तसेच विद्युतधारा इझिली वाहून जाऊ शकते, है ना. म्हणून यांना हीट आणि इलेक्ट्रिसिटीचे काय म्हणतो आपण, कंडक्टर्स म्हणतो. सुवाहक म्हणजे काय, कंडक्टर्स. सुवाहक म्हणजे कंडक्टर्स. तर आपल्याला दिसते हे गुणधर्म ज्या पदार्थामध्ये असतात त्या पदार्थांना आपण, त्या द्रव्यांना आपण काय म्हणतो, धातू. ओके. त्यांची उदाहरणं आपल्याला भरपूर माहिती आहेत. अच्छा, नॉर्मली सामान्यपणे काय असते, जे धातू आहेत ते सॉलिड असतात, स्थायू शेपमध्ये असतात. म्हणजे हे यांची अवस्था स्थायूरित्या असते. पण काही काही असे धातू आहेत की जे नॉर्मल टेम्परेचरवर काय असतात, लिक्विड स्वरूपात असतात. जसं हा जो पारा आहे, पारा आणि गॅलियम. पारा आणि गॅलियम हे असे मूलद्रव्य आहेत जे धातूत आहेत, गुणधर्म दाखवतील धातूंचे, पण हे नॉर्मल टेम्परेचरवर म्हणजे रूम टेम्परेचरवर हे लिक्विड फॉर्ममध्ये असतात. या दोघांना सोडलं तर बाकी सगळेचे सगळे धातू काय आहेत, नॉर्मल टेम्परेचरमध्ये म्हणजेच रूम टेम्परेचरमध्ये हे सॉलिड म्हणजे स्थायू स्वरूपात असतात, स्थायू अवस्थेत असतात. तर मेटल्स हे असतात विद्यार्थ्यांना. तर मला सांगा, धातू कडून आलं तुम्हाला, धातूंचे गुणधर्म समजले. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर आपल्याला धातू नियर अबाउट 70 एक धातू मिळतात. आपण जेव्हा आवर्त सारणी शिकू त्यामध्ये तुम्हाला धातूंची लिस्टच दिसेल आवर्त सारणीमध्ये. तर आवर्त सारणीच्या वेळेस आपण जेव्हा एक एक मूलद्रव्य जेव्हा बघू व्यवस्थितपणे त्यामध्ये आपल्याला कळून येईल. तर असे धातू आपल्याला 70 धातू आपल्याला आढळून येतात निसर्गात. आता जे अधातू आहेत तर असे 22 अधातू आहेत. अधातू बघितले तर हे किती आहेत, 22 आहेत टोटल. आता 22 जे अधातू आहेत ते हे गुणधर्म नाही दाखवते. यांच्यासारखे म्हणजे धातूंसारखे गुणधर्म ते दाखवणार नाही. त्यांच्यामागे वेगळे गुणधर्म राहतात. म्हणजे ते काठिण्य नाही दाखवतील. ओके. त्यांच्यामध्ये वर्धनीयता, तन्यता म्हणजे मॅलिएबिलिटी, डक्टिलिटी हे गुणधर्म नसतील. त्यांच्यामध्ये चकाकी राहणार नाही व ते उष्णता व विद्युतधारा यांचे सुवाहक राहणार नाही. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त यांच्यामध्ये खास गुणधर्म आढळतो आणि हे म्हणजे काय, हे ठिसूळ असतात. हे ठिसूळ असतात. ठिसूळ म्हणजे काय, ब्रिटल असतात. ब्रिटल म्हणजे असे कडाक्कन तुटणारे. म्हणजे जसं असं बघा, एखादी काचेचा तुकडा आहे, काचेचा तुकडा आहे आणि या काचेच्या तुकड्याला आपण असा पकडला आणि याला असा तोडण्याचा प्रयत्न केला, तर बघा जर हाच धातूचा तुकडा असता आणि धातूच्या तुकड्याला आपण दाबलं तर तो असा होऊन गेला असता, है ना, तो वाकला असता.
पण काचेच्या तुकड्याला तुम्ही वाकवाल तर तो कडाकण तुटेल, तो असा काही वाकणार नाही, बेंड होणार नाही. हा जो गुणधर्म असतो याला आपण ठिसूळपणा म्हणतो, म्हणजे काय, ब्रिटलनेस म्हणतो. ठीक आहे, ओके. म्हणून ब्रिटलनेस असल्यामुळे यांच्यामध्ये वर्धनीयता, तन्यता हे गुणधर्म आपल्याला सापडत नाही. ओके. बरं, हे जे अधातू आहेत, नॉन मेटल्स आहेत, हे सॉलिड शेपमध्ये असतात, शेप नाही म्हणायला पाहिजे, सॉलिड स्टेटमध्ये असतात, लिक्विड स्टेटमध्ये असतात आणि गॅशियस स्टेटमध्येच असतात. म्हणजे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही स्वरूपात आम्हाला अधातू सापडतात. ओके. जसं स्थायूवालं एक्झाम्पल घेऊया आपण. तर स्थायूचं एक्झाम्पल घेतलं तर कार्बन येईल. कार्बन हा अधातू आहे आणि तो स्थायू स्वरूपात आहे. जर आम्ही ब्रोमीन घेतलं, ब्रोमीन, तर हा ब्रोमीन जो आहे, हा ब्रोमीन सुद्धा एक अधातू आहे, पण हा लिक्विड स्वरूपात आहे. आणि तिसरा जर आम्ही ऑक्सिजन घेतला, ऑक्सिजन, तर हा ऑक्सिजन अधातू आहे आणि तो वायू स्वरूपात आपल्याला दिसून पडतो. ठीक आहे. तर हे जे अधातू आहेत यांच्यामध्ये धातूंचे गुणधर्म नसतात, ठिसूळपणा एक वेगळा गुणधर्म असतो आणि हे स्थायू, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्थांमध्ये आपल्याला आढळून येतात. तर असे हे अधातू असतात. विद्यार्थ्यांनो, अधातूसाठी एक रिप्लाय करून द्या, सेस नो. ठीक आहे. या व्यतिरिक्त धातू आणि अधातू यांचे थोडेसे मिक्स गुणधर्म दाखवणारे, धातू अधातूंचे मिश्रित गुणधर्म दाखवणारे काही मूलद्रव्य असतात. त्यांना आपण काय म्हणतो, धातू सदृश्य म्हणतो, म्हणजे मेटलॉइड्स म्हणतो. ठीक आहे. धातू सदृश्य म्हणजे मेटलॉइड्स म्हणतो. आता हे जे मेटलॉइड्स आहेत, जसं की सिलिकॉन, आर्सेनिक, जर्मेनियम, हे जे पदार्थ आहेत, हे पदार्थ कसे आहेत, ना धातू आहेत ना अधातू आहेत, त्यांच्यामधले आहेत, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, धातू सदृश्य म्हणतो. यांच्यामध्ये या दोघांची गुणधर्म दिसतात. यांच्याबद्दल थोडी अधिक माहिती, की हे आवर्त सारणीमध्ये कुठे आहेत, यांची पोझिशन काय आहे, हे आपण त्या चॅप्टरमध्ये बघणारच आहोत. ओके विद्यार्थ्यांनो. तर धातू सदृश्यांबद्दल एवढंच लक्षात ठेवा, यांचे गुणधर्म धातू आणि अधातू यांच्या मिश्रण गुणधर्मासारखे असतात. आणि सेकंड, हे स्पेशल एलिमेंट्स आहेत, यांना आपण सेमी कंडक्टरच्या स्वरूपात वापरतो. जे आपण सूर्यापासून ऊर्जा मिळवण्यासाठी जे सोलर सेल बनवतो, तिथे आपण त्यांचा वापर मॅक्सिममली करतो. तर हे यांची उपयोगिता वेगळ्या पद्धतीने आपल्याला मिळते. धातूंची काही उपयोगिता आहे ते तर माहीतच आहे आपल्याला, आणि अधातूची पण वेगवेगळ्या पद्धतीची उपयोगिता आहे. तर म्हणून हे तीनही आपल्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि हे तीनही काय आहेत, बेसिकली मूलद्रव्य आहेत. तर हा मूलद्रव्य इथे आपल्याला पाहायला मिळते. तर मूलद्रव्य आपलं संपलं. आता येऊ आपण संयुगाकडे. तर एकदा मूलद्रव्यांसाठी काही डाऊट असेल किंवा काही क्वेश्चन असतील तर तुम्ही मला विचारू शकता. अदरवाईज आपण संयुगाकडे वळूया. मूलद्रव्य क्लिअर झाले असतील तर यस रिप्लाय करा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर विद्यार्थ्यांनो, सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक, ओके, हे आपले मेटलॉइड्स आहेत विद्यार्थ्यांनो. सेवक आणखी आहेत ते मी तुम्हाला तो याच्यानंतरचाच चॅप्टर आहे आवर्त सारणीवाला, त्यामध्ये मी सांगणार आहेच. ओके. ते आपण बघणारच आहोत त्यांना. पण आता सिलिकॉन, जर्मेनियम, आर्सेनिक अशी नावं लक्षात ठेवायची. हां, ओके. आता बघूया संयुगे. आता हे संयुगे जे आहेत हे इंटरेस्टिंग आहे. आता काय होते की दोन किंवा अधिक मूलद्रव्य, दोन किंवा अधिक मूलद्रव्य, म्हणजे मी लिहितो संयुगे, म्हणजे त्यांना आपण कंपाऊंड्स म्हणतो. संयुगे म्हणजे काय, कंपाऊंड्स. दोन किंवा अधिक मूलद्रव्ये
एकमेकांशी रिॲक्ट होऊन काहीतरी तिसरी गोष्ट बनवतात. पण ते जे मिळण्याची प्रक्रिया आहे ती कितीही प्रमाणात नसते. त्यांचं वजनी प्रमाण काय असते? फिक्स असते. वजनी प्रमाण म्हणजे असं समजा की वेगवेगळे मूलद्रव्य हा समजा एक मूलद्रव्य आहे आणि हा दुसऱ्या मूलद्रव्याशी, म्हणजे हा मूलद्रव्य 1 हा मूलद्रव्य 2 समजा, हे दोन मूलद्रव्य आहेत, हे एकमेकांमध्ये रासायनिक दृष्ट्या मिळत आहेत. ठीक आहे ना, केमिकली मिळत आहेत. आता रासायनिक दृष्ट्या मिळणे काय होते? म्हणजे त्यांच्यामध्ये केमिकल रिॲक्शन घडून येते. बरं, यांच्यामध्ये पहिली गोष्ट रासायनिक अभिक्रिया घडून येते. म्हणजे असं नाही की आपण दोन गोष्टी मिळवल्या आणि नॉर्मली मिळवल्या. जसं आपण फॉर एक्झाम्पल पाण्यामध्ये मीठ मिळवतो तसं नाही. जसं समजा हायड्रोजन आणि ऑक्सिजन एकमेकात केमिकली रिॲक्ट होऊन वॉटर बनलेलं आहे, रासायनिक दृष्ट्या मिळून ते वॉटर बनलेलं आहे. तर तसं पाहिजे. तर रासायनिक अभिक्रिया होऊन काय होईल? संयुक्त तयार होईल. इथे लिहिणं विसरलो. इक्वल्स टू काय? इक्वल्स टू लिहू आपण संयुक्त. म्हणजे दोन मूलद्रव्य एकमेकांशी मिळाले आणि त्यांनी काय बनवलं? संयुक्त बनवलं. ही रासायनिक अभिक्रिया. अच्छा, यांची जी मिक्सिंग झाली ती कशी झाली? वजनी प्रमाणात झाली. वजनी प्रमाणात म्हणजे काय होते विद्यार्थ्यांना? मी तुम्हाला एक एक्झाम्पल सांगतो. आपण घरी चिवडा बनवतो. त्या चिवड्यामध्ये जर सपोज करा आपल्याला कोणी म्हटले की शेंगदाणे हा प्रकार ग्राउंडनट टाकतो आपण चिवड्यामध्ये, आपल्याला कोणी म्हटलं अर्धा पाव शेंगदाणे टाका. आपण जर 1 पाव टाकले तर चिवडा बनणार नाही का? नक्कीच बनेल. म्हणजे वजनी प्रमाण तिथे काय इम्बॅलन्स करू शकतो. पण जेव्हा आम्ही या मूलद्रव्यांना पकडून संयुगे बनवत आहोत तर त्यावेळेस वजनी प्रमाण फिक्स पाहिजे. वजनी प्रमाण काय पाहिजे विद्यार्थ्यांनो? फिक्स पाहिजे. ठीक आहे. असं जेव्हा मिक्सिंग होऊन वजनी प्रमाणात एकत्र येतात, एकत्र आल्यानंतर यांच्यामध्ये रासायनिक अभिक्रिया घडून येते आणि त्याच्यानंतर जे बनते त्याला आपण काय म्हणतो? संयुग म्हणतो. त्याला आपण संयुग म्हणतो. ओके. ठीक आहे. एक्झाम्पल पाहू द्या. जसं फॉर एक्झाम्पल हायड्रोजन घेतला आणि हा एक मूलद्रव्य झाला आणि ऑक्सिजन घेतला, हा एक मूलद्रव्य झाला. मूलद्रव्य नंबर 1, मूलद्रव्य नंबर 2 यांच्यामध्ये काय होईल? एक केमिकल रिॲक्शन, रासायनिक अभिक्रिया घडून येईल आणि आपल्याला त्यानंतर H2O हा काय सापडेल? हा जो सापडेल याला आपण काय म्हणू? संयुग म्हणू. आता हायड्रोजन आणि ऑक्सिजन जे आपण घेतो त्यांच्यामध्ये प्रमाण फिक्स असते विद्यार्थ्यांनी. म्हणजे जर मी 1 पार्ट हायड्रोजनचा घेतला तर मला 8 पार्ट ऑक्सिजनचे घ्यावे लागतात. आता तुम्ही म्हणाल पार्ट म्हणजे असं नका समजू. हे बघा, आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून जेव्हा वॉटर दाखवतो तर आपण फॉर्म्युला कसा लिहितो? H2O लिहितो ना. H2O मध्ये H2 हा झाला हायड्रोजनचे अणू आणि O सिंगल म्हणजे हा झाला ऑक्सिजनचा अणू. इथे आपण प्रमाण बघा, हायड्रोजनचा 1 पार्ट, ऑक्सिजनचे 8 पार्ट असे घेतो. हा वजनी प्रमाण आहे. हायड्रोजन खूप हलका आहे म्हणून त्याचा या कॉम्बिनेशन मध्ये एकच भाग वजन भरते. पण तोच जर आपण ऑक्सिजन घेतो तर तो 8 भाग भरतो. हा वजनी प्रमाण आहे. आणि हा H2O हा अणूंच्या संख्यांचा प्रमाण आहे. तर आपण संख्यांच्या प्रमाणाची गोष्ट नाही करत आहे, वजनी प्रमाणाबद्दल बोलतोय. तर इथे वजनी प्रमाण फिक्स्ड आहे. म्हणजे जर मी इथे 2 पार्ट हायड्रोजन घेतले तर मला इथे ऑक्सिजन 16 पार्ट्स करावे लागते. म्हणजे तो बॅलन्सिंग ठेवावा लागते. जेव्हा असं करून आम्ही बनवतो तेव्हाच वॉटर बनते आणि तो वॉटर काय राहते? केमिकली रिॲक्ट झालेला असतो. म्हणून त्याला आपण संयुग म्हणू शकतो. यांच्यामध्ये आणखी एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की जर मी हे मिटवतो विद्यार्थ्यांना, जर सपोज करा की या दोघांना वेगळं करायचं आहे आपल्याला, म्हणजे एक संयुग तयार झालं पाणी H2O,
या संयुगांना मधल्या घटकांना म्हणजे हायड्रोजनला आणि ऑक्सिजनला वेगळं करायचं आहे, तर आपण वेगळं इझिली करू नाही शकत. म्हणजे कसं, भौतिकदृष्ट्या त्यांना वेगवेगळं नाही करू शकत. पण जर आपण त्यांना रासायनिकदृष्ट्या करू तर ते वेगवेगळे होऊ शकतात. तर खरंच मला सांगा विद्यार्थ्यांनो, पाण्यामधनं हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळं करता येते का? पाण्यामधनं हायड्रोजन आणि ऑक्सिजन आपण वेगवेगळं करू शकतो का? मला रिप्लाय करून सांगा, येस नो. काय आपण पाण्यामधनं हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळे करू शकतो? कोणत्या प्रोसेसने? कोणत्या प्रोसेसने स्टुडंट्स? विच प्रोसेस? एक प्रोसेस असते विद्यार्थ्यांना, ती अशी प्रोसेस असते, त्यामध्ये आपण काय करतो, इलेक्ट्रोलिसिस घडवून आणतो. म्हणजे पाण्यामध्ये आपण एका विशिष्ट प्रकारे इलेक्ट्रिक करंट पाठवतो. या करंट पाठवल्यामुळे या एका रॉडवर आपल्याला हायड्रोजन निघताना दिसते आणि दुसऱ्या रॉडवर आपल्याला ऑक्सिजन लिबरेट होताना निघते. ही जी प्रक्रिया आहे याला इलेक्ट्रोलिसिस आपण म्हणतो. तर इलेक्ट्रोलिसिस घडवून आणून आपण वॉटर म्हणजे H2O मधून हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळं करू शकतो. तर ही एक नॉर्मल प्रोसेस आहे. ही प्रोसेस कशी आहे? ही रासायनिक अभिक्रिया आहे. रासायनिक रित्या आपण त्यांना वेगळं करतोय. भौतिकरित्या म्हणजे फिजिकली आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन वेगवेगळं करू शकत नाही. ठीक आहे. तर पहिली गोष्ट संयुगाची, यांना रासायनिकदृष्ट्या आपण वेगवेगळं करू शकतो. रासायनिकदृष्ट्या म्हणजे रासायनिक अभिक्रिया घडवून आणून यांच्यामध्ये जे काय असतील यांच्या घटकांना सेपरेट करू शकतो. दुसरे गुणधर्म काय की हा इम्पॉर्टंट गुणधर्म आहे की यांच्यामध्ये जे मूल घटक असतात, संयुगामध्ये जे घटक असतात त्या घटकांचे गुणधर्म बदलून जातात. म्हणजे जसं बघा, आम्ही म्हटलं पाणी H2O, हा याचे घटक कोणते आहेत? मूलभूत घटक तर हायड्रोजन आहे आणि दुसरा कोणता घटक आहे? तो ऑक्सिजन आहे. आता या तिघांचे गुणधर्म बघूया. हायड्रोजन काय? हायड्रोजन ज्वलनशील आहे, हायली इन्फ्लेमेबल आहे, अति लवकर जळणारा वायू आहे हायड्रोजन. ठीक आहे. ऑक्सिजन काय? तर विद्यार्थ्यांना माहिती आहे आपल्याला, ऑक्सिजन जळण्यास मदत करते. म्हणजे एक ज्वलनशील वायू आहे आणि एक दुसरा काय? जळण्यास मदत करणारा वायू. पण हा जो आहे, हा जो संयुग बनला आहे H2O, हा जळतही नाही. म्हणजे पहिला गुणधर्म ज्वलनशीलही नाही आहे आणि दुसरा जळण्यास मदतही करत नाही. उलट हा आग लागली तर विझवण्याच्या कामी येतो. तर आपल्याला दिसते की हा जो संयुग बनला यांना याच्यामध्ये जे घटक होते, या घटकांना आपण पाहिलं तर या घटकांचे जे ओरिजिनल गुणधर्म होते ते गुणधर्म आता संयुगामध्ये ते घटक आल्यानंतर पूर्णतः बदलले. घटक ज्वलनशील होता हायड्रोजन, आता ज्वलनशील नाही आहे H2O. ऑक्सिजन जळण्यास मदत करणारी गॅस आहे, तर इथे H2O हा जळण्यास मदत करत नाही, उलट विझवण्याच्या कामी आपण वापरतो. ठीक आहे. आणखी बघा, रूम टेम्परेचरवर हा वायू स्वरूपात असतो. ऑक्सिजन सुद्धा काय? वायू स्वरूपात असतो. पण रूम टेम्परेचरवर हा काय? द्रव स्वरूपात असतो. म्हणजे आम्हाला दिसते की संयुगा जे बनतात त्यांच्यामध्ये सामील होणारे जे घटक आहेत ते घटक काय असतात? आपले गुणधर्म बदलवून टाकतात. आपले गुणधर्म काय होते? बदलते. आणखी एक उदाहरण बघा. उदाहरणार्थ सोडियम आहे आणि क्लोरीन आहे. सोडियम आणि क्लोरीनला मिळून काय बनते? सोडियम क्लोराईड हा संयुग बनतो, हा कंपाऊंड बनतो. आता सोडियमला पाहाल तुम्ही तर सोडियम हा सुद्धा एक ज्वलनशील पदार्थ आहे. म्हणजे तो इतका ज्वलनशील आहे की याला आपण रॉकेलमध्ये सेव्ह करून ठेवतो. सोडियम, प्युअर सोडियमला आपण रॉकेलमध्ये बुडवून त्याला सेव्ह करतो, कारण हा अन्यथा सेफ राहत नाही. जसं मी सपोज करा
रॉकेलमधून काढून तुम्हाला दाखवलं, हे बघा सोडियम, तर तो असा दाखवत असतानाच आपोआप जळून जाईल, म्हणजे हा पण ज्वलनशील आहे. बरं, क्लोरीन ही वायू काय आहे? ही वायू डिसइन्फेक्शनच्या कामी येते. म्हणजे जसं बघा क्लोरीनच्या गोळ्या आपण पाण्यामध्ये मिश्रण करतो है ना. तुम्ही अशी उदाहरणं ऐकली असतील की विहिरीत क्लोरीन वायूची गळती झाली आणि गुदमरून काही लोकांचा मृत्यू झाला. तर क्लोरीन वायू हे थोडीशी काय पॉयझनस सारख्या गुणधर्म ठेवते. तर आपल्याला दिसते की हाय डेंजरस आहे आणि हाय डेंजरस आहे ह्युमनसाठी. पण जेव्हा आपण सोडियम क्लोराईड बघतो, तर हा सोडियम क्लोराईड आपल्या बॉडीसाठी अति आवश्यक वस्तू आहे, योग्य प्रमाणात घेतलं तर है ना. आपल्याला सोडियम क्लोराईडमध्ये सोडियम जो असतो, सोडियम पोटॅशियम यांचे आयन्स आपल्या बॉडीमध्ये असावे लागतात, जे ब्लड प्रेशरला काय करतात, बॅलन्स करून ठेवतात. म्हणजे तुम्ही ऐकलं असेल ना, ब्लड प्रेशर जर कोणाचा वाढलेला असतो त्यांना मीठ कमी खायला लावतात, आणि ज्याचा ब्लड प्रेशर लो असतो त्यांना मीठ जास्त खायला लावतात डॉक्टर. तर तोच की सोडियम आणि पोटॅशियमचा जो आयनचा बॅलन्स असतो बॉडीमध्ये, तो आपल्याला मेंटेन ठेवावा लागतो, आणि तो बॅलन्स आपण सोडियम क्लोराईड म्हणजे मिठापासून मिळवतो. म्हणायचं हे आहे की हे बॉडीसाठी अत्यावश्यक आहे. पण जर सोडियम एकटा पाहिला आणि क्लोरीन एकटा पाहिला, ते आपल्यासाठी पॉयझनस प्रमाणात आपल्याला मिळतील. म्हणजे काय झालं की यांचे गुणधर्म जेव्हा हे संयुगमध्ये सामील झाले, सामील होऊन संयुग बनवलं यांनी, त्यांचे गुणधर्म पूर्णतः काय झाले, चेंज झाले. सो विद्यार्थ्यांना असे आपल्याला दिसून पडतं. तर यांना आपण संयुगे म्हणतो. तर विद्यार्थ्यांना एकदा सांगा, संयुग कसे तयार होतात व त्यानंतर त्यांचे ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन हे नंतर ते रासायनिक अभिक्रियेत मी सांगणार आहे. ओके ओके ओके. ऑक्सिडेशन, रिडक्शन, रेडॉक्स रिॲक्शन हे अभिक्रिया, रासायनिक अभिक्रिया ह्या टॉपिकमध्ये शिकू आपण. आता आपण केमिस्ट्रीच्या खूप बेसिकमध्ये आहोत. जस्ट एक टॉपिक झाला आपला. येस, रुपेशने सांगितलेलं आहे इनटेक, पण एवढा इनटेक आपण करत नाही, याच्यापेक्षा जास्तीच करतो. म्हणून आपल्या इंडियन्सला बीपीचा त्रास खूप जास्त असतो है ना. चला, कळलं का तुम्हाला? आता मी फक्त 2-3 मिनिटात मिश्रण समजून सांगतो आणि मग त्यानंतर आपण उद्या बघूया. आता मिश्रणामध्ये याच्या अगदी उलट दिसून येते. बघा, हे जे मिश्रण असते, मिश्रणामध्ये संयुगाच्या अगदी उलट गुणधर्म आपल्याला दिसतात. तर मिश्रणामध्ये काय असते, तर पहिली गोष्ट, मिश्रणामध्ये जे घटक आपण मिळवतो ते घटक रासायनिकदृष्ट्या एकमेकात मिळत नाही. रासायनिकदृष्ट्या एकमेकात मिळत नाही. जसं की संयुग रासायनिकदृष्ट्यांचं अभिक्रिया होऊन हे तयार झाले होते. मिश्रण केमिकल रिॲक्शन होऊन तयार होत नाही, हे भौतिकदृष्ट्या एकमेकांमध्ये मिक्स होतात. दुसरं, त्यांना वजनी प्रमाणात घेणं काही जरुरी नसते. वजनी प्रमाण त्याच्यामध्ये काही फिक्स नसतो. जसं आपण बघा, आपण काही चिवडा पदार्थ बनवत असताना वेगवेगळे आयटम्स त्याच्यामध्ये मिक्स करतो, तर त्यांना आपण वजनी प्रमाणात घेतो का? नाही घेत है ना. आपण कमी जास्त, योग्य अयोग्य, कधी तिखट चिवडा बनतो, कधी फिका चिवडा बनवतो, तर आपल्याला त्यामध्ये ते मिक्सचरच आहे एका प्रकारचं, त्यामध्ये वजनी प्रमाण आवश्यक नसते. ठीक आहे. अच्छा, जे गुणधर्माच्या बाबतीत आहे, तर मिश्रणा आपल्या संयुगामध्ये आपण पाहिलं होतं की घटकांचे मूलद्रव्य बदलतात. इथे घटकांचे मूलद्रव्य बदलत नाही. मूलद्रव्य नाही म्हणाले, घटकांचे रासायनिक गुणधर्म हे बदलत नाही. घटकांचे रासायनिक गुणधर्म म्हणजे कसं, मी एक एक्झाम्पल सांगतो. जसं फॉर एक्झाम्पल, आपण हा चिवडा प्रकारच घेऊया. चिवड्यामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ आणून मिक्स करतो. त्यामध्ये जो शेंगदाणा आहे, हा प्रकार ग्राउंडनट जो आहे, हा ग्राउंडनट बघा की हा चिवड्यामध्ये गेल्यानंतर तो ग्राउंडनटच राहील की तो बदललेला काहीतरी राहील.
म्हणजे तुम्ही त्याला चिवडा बनवण्याच्या अगोदर टेस्ट करून बघा तर तो शेंगदाणाच लागेल, चिवड्यामध्ये आपण त्याला खाल्लं तरी तो शेंगदाणाच लागेल. म्हणजे अल्टिमेटली झालं काय, तर अल्टिमेटली त्याचे गुणधर्म काही बदलले नाही है ना. तर मिश्रणामध्ये जे घटक सामील होतात त्यांचे रासायनिक गुणधर्मांमध्ये काहीही बदल होत नाही. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, यांचं वजनी प्रमाण तर तुम्हाला मी सांगितलंच. यांचे रासायनिक गुणधर्म पण बदलत नाही. यांना कितीही प्रमाणात कसंही मिळवलं तरी हे काय असतात, मिश्रित होऊन जातात. आणि एक लास्ट गुणधर्म आहे, आणि तो लास्ट गुणधर्म म्हणजे काय, जसं आपण संयुगामधील घटकांना भौतिकदृष्ट्या वेगवेगळं करू शकत नाही, तसंच याच्यामध्ये अगदी उलट आढळते. मिश्रणामध्ये जे घटक इन्व्हॉल्व आहेत त्यांना आपण इझिली सेपरेट करू शकतो. इझिली सेपरेट म्हणजे जसं बघा, एक उदाहरण सांगतो. एक ग्लास पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकलं. आता हे मीठ चांगलं स्टरिंग केलं तर मीठ पाण्यात विरघळलं. हे जे मीठ पाण्यात विरघळलं तर हा एक सॉल्टी सोल्युशन, खारं पाणी बनलं. हे जे आहे याच्यामध्ये कुठलीही रासायनिक अभिक्रिया झालेली नाही. म्हणजे NaCl म्हणजे मीठ आणि हायड्रोजन म्हणजे H2O असं म्हणायला पाहिजे, पाणी, यांच्यामध्ये कुठलीही रासायनिक अभिक्रिया झाली नाही. आणि रासायनिक अभिक्रिया होऊन काहीतरी संयुग बनलेलं आहे. हे जे बनलं हे आहे मिश्रण. आता यामध्ये काय, तर रासायनिक अभिक्रिया झालेली दिसत नाही. सेकंड, वजनी प्रमाण घेतलं नाही. 1 चम्मच काय 2 चम्मचही टाकू शकतो. ओके. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये जे सामील झाले म्हणजे हे 2 जे पदार्थ मिश्रित झाले आहेत यांना आपण इझिली सेपरेट करू शकतो, भौतिकरित्या सेपरेट करू शकतो. म्हणजे पाण्याला जर आपण गॅसवर ठेवलं किंवा याला उष्णता दिली तर काय होईल की जे वॉटर आहे ते इव्हॅपरेट होऊन जाईल है ना, वॉटर बॉईल होऊन उडून जाईल. आणि या ग्लासामध्ये फक्त आपल्याला सोडियम क्लोराईडची म्हणजे NaClची पावडर मिळेल. तर यांना उष्णता देऊन या मीठ आणि पाण्याला सेपरेट केलं म्हणजे हे भौतिक विभाजन झालं. आणि भौतिक विभाजन काय असतं, सोपं असतं. तर संयुगांना आपल्याला विभाजित करायचं असेल त्या घटकांना तर रासायनिकरित्या करावं लागते. पण जर तेच आपण मिश्रणांना विभाजित करणार असू तर ते इझिली म्हणजे भौतिकदृष्ट्या त्यांना विभाजित करता येते. तर मिश्रण हे असं असतं. तर विद्यार्थ्यांनो, येस, हे मिक्सचर आहे. NaCl प्लस वॉटर हा मिक्सचरचा एक्झाम्पल आहे. करेक्ट आहे दीपाली. तर मिश्रण कळून आलं तुम्हाला विद्यार्थ्यांनो. आता आपल्याला मिश्रणाचे प्रकार पाहिजे आहेत जे आपण उद्या बघूया. तर आता तुम्हाला काही विचारायचं असेल तर विचारा विद्यार्थ्यांनो, किंवा आपण क्लास थांबवूया. Have you understood, student? Say yes, no. Okay. So no questions. तर मी पुन्हा एकदा सर्वांना थँक्यू म्हणतो. प्रज्ञा प्रबोधिनी करिअर अकॅडमीतर्फे सर्वांचं धन्यवाद. परीक्षा तुमच्या पोस्टपोन झालेल्या आहेत, पण तुम्ही अभ्यासाला पोस्टपोन करू नका. अभ्यास कंटिन्युअस सुरू ठेवा, त्याच जोमाने सुरू ठेवा आणि उद्याच एक्झाम आहे या पद्धतीने अभ्यास करत राहा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. तर आपण उद्याच्या क्लासमध्ये हा टॉपिक संपवूया. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर स्टडीज. बाय.